आज आपण पाहणार आहोत विश्व हिंदू परिषदेची कार्यशाळा कशी येते। 1990 पासून इथे राम मंदिराची तयारी सुरू आहे। मंदिर निर्माण कार्याकरता भरतपूर राजस्थान इथून पिंक सँडस्टोन इथे पोहोचवण्यात आले आहेत। जवळपास 1 लाख क्यूबिक फूट दगड मागील 33 वर्षात इथे आले, ज्यापैकी 65,000 क्यूबिक फूट दगड मंदिर निर्माण कार्यामध्ये वापरले गेले। उर्वरित दगड दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याकरता वापरण्यात येणार आहेत। या संदर्भात VHP प्रवक्ते शरद शर्मा यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी। आपण पाहूया। विश्व हिंदू परिषदच्या कार्यशाळामध्ये राजस्थान इथल्या बंसी पहाडचे हे पिंक सँडस्टोन राम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी इथं आणलं गेलं आणि 1990 पासून 2023 पर्यंत हे दगड इथं राजस्थानमधून येत आहेत आणि आज याच दगडांचा या पिंक सँडस्टोनचा वापर करून राम मंदिर निर्माण कार्य सुरू आहे। आज गर्भगृह इथे बनलेला आहे, पण 3 मजली हे राम मंदिर होणार आहे आणि यासाठीच हे दगड याच्यावर काम केलं जात आहे। हे कारीगर आहेत जे देशभरातून इथं बोलवले गेले आहेत आणि हे पिलर्स आहेत ज्यांच्यावर आता काम सुरू आहे। हे पिलर्स आहेत जे दुसऱ्या मजल्याचं काम करणार, त्याच्यावरती तिसऱ्या मजल्यावरती हे पिलर लावले जाणार आहेत आणि ह्याला काही वेळ लागेल आणि 1990 पासून अनेकांनी या कार्यामध्ये हातभार लावला। हे दगड इथे आले, हे पिंक सँडस्टोन इथे आले आणि आज याच दगडांना राम मंदिर भव्य आणि दिव्य असं राम मंदिर बनतंय। ह्याची कहाणी वेगळी आहे। अनेकांचे बलिदान याला लाभले आहेत। अनेकांनी वर्षानुवर्षे स्वप्न पाहिलं होतं, आज स्वप्नाचा साक्षात्कार होतोय, स्वप्नाची पूर्ती होते आणि ह्याच्यासाठी अनेकांनी अनेक वर्ष दिले आहेत। यापैकी एक आहेत शरदजी, जे विश्व हिंदू परिषदाचे प्रवक्ते आहेत आणि ज्यांनी अयोध्येमध्ये या कार्यशाळेचं कामही पाहिलं। शरद जी, आप कई सालों से इस कार्य से जुड़े रहे। आपका सपना था, अनेक लाखों करोड़ों राम भक्तों का सपना था जो आज साकार हुआ है और आज भी निर्माण कार्य में आप अपना योगदान दे रहे हैं। आज कितने घनफुट पत्थर यहाँ बचे हैं और मंदिर के गर्भगृह बनने में अब तक कितने घनफुट पत्थर आपने दिए हैं? श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट के द्वारा मंदिर का निर्माण चल रहा है और गर्भगृह का निर्माण अब पूर्णता की ओर है। 22 जनवरी 2024 को देश के यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी जी जो है रामलला जब विराजमान होंगे उनके उपस्थिति में, उस समय जो है इस कार्य को जो है गति और अधिक मिल जाएगी। पुढचे काही दिवस असंच काम सुरू राहील आणि 22 जानेवारी रोजी जे संकल्प होतं त्या संकल्पाची पूर्ती होते, स्वप्नाची पूर्ती होते आणि अनेक राम भक्तांचा जो विश्वास होता रामाला आपल्या मंदिरात पाहण्यासाठी, त्यांच्या घरी, त्यांच्या गर्भगृहामध्ये पाहण्यासाठी, टेंटमध्ये नाही, त्याची पूर्ती होताना आपल्याला आज 22 जानेवारी रोजी दिसणार आहे। कॅमेरामॅन अनिल सनगरेसह गणेश ठाकूर, ABP माझा, अयोध्या। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।